सर बघा क्या बात आहे आप्पा, मात्र 24 तास एटीएम खुला आहे आप्पांचा. आणि ड्रीम सोडा यांच्या वतीने देखील 100 रुपयांचे कॅश प्राइज. आप्पा या, आपण स्वतः या. बघा आप्पा, खरं तर पहिल्या दिवसापासून त्यांचं एटीएम खुलं आहे. अगदी प्रत्येक आपल्या आवडत्या खेळाडूवरती मनसोक्त पैशांची लयलूट ते करतायत. आणि आता त्यांच्या वतीने बघू शकता आपण 500 आणि ड्रीम सोडाकडून 100 रुपयांचे कॅश प्राइज. वेल प्लेड, अभिनंदन. आणि सुपर 6 साठी दिशा क्रिकेट अकॅडमी आपल्याला देखील महत्त्वाच्या शुभेच्छा असतील. जाऊया पुन्हा एकदा, विद्यमान सामना सुरू होत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद प्रथमेशजी ठाकूर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मानाची प्रतिष्ठेची रोहा तालुका प्रीमियर लीग आपण पाहतोय. आणि आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिला तर महत्त्वाचा दिवस आहे, नॉकआउट स्टेज आहे. आणि आता आजच्या दिवसातील महत्त्वाचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. स्टॉर्म बॉईज आणि दुसऱ्या बाजूला प्रेरणा 11 खैरवाडी यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता प्रेरणा 11 फलंदाजीसाठी आली आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी स्टॉर्म बॉईज आपल्याला पाहायला मिळत आहेत. राणा मोरे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष खेळपट्टीवर लगावलेलं असणार आहे. राणा मोरे. तर रोड गावाला देखील क्रिकेटची खूप मोठी परंपरा आहे. आज नाही तर कित्येक वर्षापासून रोडमध्ये देखील क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आणि आज मात्र विविध संघांमध्ये देखील रोडचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. राणा मोरे आणि सिद्धेशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे आणि या 6 षटकांमध्ये डावाला सावरण्याची जबाबदारी, या ठिकाणी एक धावसंख्याला आकार देण्याची जबाबदारी या दोघांवर आहे. यावेळेला खुटप्प्याचा बॉल, त्याला स्क्वेअर लेगला खेळलाय. बॉल निघालाय सीमारेषच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरून पल्ला गाठत आले. तिकडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि 2 धावा तिकडे पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रेरणा 11 खैरवाडी आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर आपल्याला स्टॉर्म बॉईज आपल्याला पाहायला मिळेल. मयूर, सौरभ विचारे यांच्याकडून राणा मोरे यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा पुरस्कार देखील असणार आहे. पुरस्कार नाही तर हे प्रोत्साहन आहे. आपले आवडते खेळाडू खेळावेत म्हणून त्यांना हे प्रोत्साहन दिलं जात आहे. हे पुरस्कार देखील खूप महत्त्वाचे असतात. 2 धावा, 1 विकेट माघारी परतलेली आहे. आज संदीप जगे सर, जयेश भोसले सर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रथमेशजी ठाकूर या सगळ्यांबरोबर समालोचन करण्याचं योग म्हणजे आयोजन कमिटीचं कौतुक करावं लागेल. दिवस 1 कॉमेंटेटर 4. आणि म्हणूनच आम्ही आभारी आहोत आयोजन कमिटीचे देखील. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी संधी मिळते. आक्रमण केलंय, फटका हवेत पाहायला मिळतोय. गॅपमध्ये जाईल का, निघालाय, परंतु तिकडे फिल्डर खूप लांबवरून प्रवास करत आले परंतु त्यांना बॉलने दिला गुंगारा आणि बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. जबत मॅचच्या दिशेने राणा मोरे. राणा यांच्या बॅटमधून मात्र फटका तर आलाय. इकडे मात्र वेगळंच काही केलं. राणा 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 राणाच्या बॅटमधून 4. सुरुवात चांगली झाली होती परंतु त्यानंतर आक्रमक झालेत. राणाची मैदानातील एंट्री आणि वातावरण मात्र राणामय होताना पाहायला मिळालंय. राणाने मैदानात घातलाय राडा परंतु बॅटिंगच्या स्वरूपातील पाहूयात. परंतु कमबॅक होऊ शकतं आणि गोलंदाजी करणारी टीम देखील तेवढी जबरदस्त आहे. मयूर यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी मिक्स फील्ड आणि जिकडे धाव घेण्याचा मानस नव्हता सुरुवातीला परंतु त्यानंतर प्रयत्न केला गेला. धावसंख्या 11 वर पोहोचली आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग संपूर्ण तालुक्याला एका मंचावर आणण्याचं काम मात्र रोहा तालुका प्रीमियर लीगने केलंय. तेजस नरे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार
आपल्या तालुक्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं या विचाराने एकत्र आले आणि मात्र ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीला आणली आहे आणि प्रेक्षकांनी देखील ही स्पर्धा डोक्यावर घेतली आणि गावागावामध्ये रोहा तालुक्यातील चर्चा झाली रोहा तालुका प्रीमियर लीगची। यावेळेला फुल टॉस बॉल त्याच्यावर आक्रमण केलंय, बॉल निघालाय सीमारेषेच्या पार आणि गेलाय सुद्धा। 4 4 4 4 चौकार डीजे। पहिलं षटक संपते, 15 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत। या क्रीडा स्पर्धेसाठी खास या ठिकाणी दिनेशजी पवार या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। खास त्यांचा सन्मान या ठिकाणी सारसोलीवरून, कारण मानाची यश किराणा सारसोलीचे सर्वेसर्वा दिनेशजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत। रोहा आणि सारसोली चषकाचे मुख्य आयोजक देखील आहेत। रोहा तालुका प्रीमियर लीग आयोजन कमिटीच्या वतीने दिनेश पवार साहेबांचा केला जातोय विशेष सन्मान। राजू साहेबांच्या शुभस्ते सन्मान या ठिकाणी होतोय। सगळे पुरस्कर्ते महत्वाचे आहेत, पाहुणे देखील महत्वाचे आहेत आणि जसा वेळ मिळतोय तसा आम्ही त्यांचं स्वागत सन्मानही करतोय। बॉलिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत कुणाल कोंडाळकर, कुणाल यांचा पहिलाच बॉल, त्यावर मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न कुणालने घेतले पहिल्याच बॉलवर विकेट। पाहायला मिळतोय एका बाजूला जर पाहिलं तर राणा मैदानात राणाच्या रूपात एक मोठा धक्का या ठिकाणी बसताना पाहायला मिळतोय आणि बॉलिंग साठी कुणाल कोंडाळकर आले आणि त्यांनी पहिल्याच बॉलवर मोठा अडसर दूर केलेला आहे, तो म्हणजे राणा मोरे यांचा। या ठिकाणी खास या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून राज पाटील साहेब कारावी पेन, व्यावसायिक संघ JSW डोलवी आणि रायगड कबड्डीचा रेड मशीन म्हणून ज्यांची ओळख आहे राज पाटील सरांचं आम्ही करत आहोत रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये हार्दिक 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 असं स्वागत आणि त्यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जातोय। या राज पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत असणार आहे। कबड्डी हा देखील रायगडमधील लोकप्रिय खेळ आहे, कारण रायगडचे कित्येक कबड्डीपटू मी नक्कीच या ठिकाणी मयूर यांचा उल्लेख करेल, पूर्वी आशिष मात्रे म्हणा, रोह्यामध्ये देखील चांगल्या स्पर्धा नेहमीच झालेल्या आहेत, कबड्डीच्या टीम राहिलेल्या आहेत, पेनमध्ये आहे, अलिबागमध्ये आहे, उरणमध्ये आहे, कर्जतमध्ये आता चांगलं कबड्डी पाहायला मिळते। म्हणजे रायगड हे कबड्डीसाठी देखील तेवढंच प्रसिद्ध आहे आणि इकडे ख्यातनाम कबड्डीपटूंचं राज पाटील यांचं आगमन होते, हार्दिक स्वागत असेल। सौरभ विचारे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा पुरस्कार। कुणाल कोंडाळकर यावेळेला टप्पा पडला, बॉल जर पाहिलं तर गरकन वळला आणि यष्टीरक्षकांकडे गेला। या ठिकाणी प्रत्येक विकेटसाठी कुणाल कोंडाळकर यांच्यासाठी पुरस्कार आहे दिनेश पवार साहेब यांच्याकडून। या ठिकाणी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये, हॅट्रिकसाठी 1000 आणि ओव्हरमध्ये हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचा पुरस्कार दिनेशजी पवार साहेबांकडून। यावेळेला आक्रमण केलंय, हल्ला तर केलाय, पाहूया, जास्त लांबी नाहीये परंतु फिल्डर हो बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय। जशास तसं प्रत्युत्तर, 6 षटकार।
आपण मानाची रोहा तालुका प्रीमियर लीग स्पर्धा पाहतोय आणि येणाऱ्या कालावधीमध्ये रोहा तालुक्यातील मानाची स्पर्धा सारसोली चषक 2024 ही स्पर्धा 13, 14, 15 जानेवारीला आपल्या भेटीला येणार आहे. कारण ही देखील स्पर्धा कित्येक वर्षाची परंपरा असणारी सारसोली चषक म्हणजे सोन्याची चैन कुणाला मिळणार याची चर्चा नेहमीच होते. त्यामुळे याही चषकाची चर्चा होणार आहे. 13, 14, 15 जानेवारीला असेल तर दहावीर चषक देखील येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने. रोहा तालुका प्रीमियर लीग. वा कुणाल वा. इकडे देखील आपण पाहू शकता ज्या पद्धतीने कुणाल गोलंदाजी करतायत. बॉलला मात्र फिरवतायत आणि यष्टिरक्षकांकडे पाठवतायत. धावसंख्येला लगाम घालण्याचं काम मात्र कुणाल कोंढाळकर यांनी केलंय. परंतु फलंदाजांना कमबॅक करावं लागेल. अरबाज ओ पुन्हा एकदा बॉल फिरतोय. चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकतायत. बॉलला मात्र गरगर 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 वळवतायत आणि यष्टिरक्षकांच्या दिशेने पाठवतायत. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी एक चेंडू बाकी आहे. एक षटकार आला जरूर परंतु 4 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत कुणाल कोंढाळकर यांनी. अरबाज एका बाजूला आहेत. जोडीला जर पाहिलं तर या ठिकाणी सिद्धेश आहेत. सिद्धेश आणि अरबाज पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. अरबाजच्या विरुद्ध पुन्हा एकदा कुणाल कोंढाळकर. ओहो यावेळेला दांडी 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 गोल. एकवीस धावा धावफलकावर. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली कुणाल कोंढाळकर यांची. 1-6 आला परंतु 5 बॉल डॉट टाकले आणि 2 विकेटही घेतल्या गेलेल्या आहेत. 3 विकेट माघारी परतल्या. 21 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. परंतु कमबॅक करावं लागेल. कमबॅक करावं लागेल आणि कमबॅक करावं लागेल. एका बाजूला आपण टीम पाहतोय. स्टॉम बॉईज आणि त्यांच्या विरुद्ध प्रेरणा 11 खैरवाडी. तुषार यांच्यासाठी देखील दिनेश पवार साहेब यांच्याकडून विशेष पुरस्कार कायम असतील आणि संघमालक सौरभजी विचार यांच्याकडून देखील असतील. परंतु बॅटिंग करणारी टीम तरी कुठे कमी आहे. तेही कमबॅक करतील. हार मानणारे ते सुद्धा नाही आहेत खैरवाडी. परंतु इकडे आपण पाहू शकता बॅट फिरवली परंतु बॉल अंदाजच घेतला नाही. जागेवरून बॉल खेळण्याचा प्रयत्न. धावा करायच्या असतील तर तुम्हाला फुटवर्क हे करावंच लागणार आहे. आणि इकडे डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. तिसरी ओव्हर सुरू आहे. 21 धावा धावफलकावर आपण पाहतोय. मानाची स्पर्धा आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग. अख्ख्या तालुक्याच्या नजरा यावेळी ठिकाणी जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकरवी. धावसंख्या 22 वर जाईल. रोहा तालुका प्रीमियर लीगचा आजचा दिवस सुपर 12चा 6 मॅचेस आणि 6 मधून 6 मात्र आजच्या दिवसात विजयी होतील ज्या उद्या अंतिम दिवशी खेळताना पाहायला मिळतील. तुषार यावेळेला आक्रमण केलंय. मिड विकेटच्या क्षेत्रात हा बॉल खेळलाय आणि पाठवलाय सुद्धा लांब लांब खूप लांब. सिद्धेश ऑन फायर. षटकार डीजे.
11 खैरवाडी संघ मालक सुभाष दादा इंगळे आणि कंपनी राणा मोरेच्या नेतृत्वाखाली ही टीम खेळते. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर स्ट्रॉंग बॉयज. यावेळेला मात्र धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलेला आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 22च्या स्वरूपातील धाव येईल. ओव्हर तिसरी सुरू आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 29 वर आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग आपण पाहतोय. आज महत्वाचा दिवस, सगळ्यांची उत्कंठा होती आजच्या दिवसाची. कधी आजचा दिवस उजाडतोय, कधी मैदानात जातोय, कधी आम्ही मॅचेस पाहतोय, याची सगळ्यांनाच उत्कंठा होती. यावेळेला गती कमी, बॉलला थोडंसं फिरवण्याचा प्रयत्न राहिला, परंतु कमी गतीने आलेला बॉल त्यांना वाटलं की बॉल जाईल. या ठिकाणी वाईट अंदाज घेतला आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. 29 धावा. प्रेरणा 11 खैरवाडी एका बाजूला बॅटिंगसाठी पाहायला मिळते. यश यावेळेला फटका तर खेळलाय. लांबी पाहूया, जास्त नाहीये. फिल्डर तिकडे पोहोचले आणि सुंदर कॅच मात्र त्या ठिकाणी घेतली गेली. विकेट 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 विकेटचं पाताळ. तर स्ट्रॉंग बॉईज संघ मालक तुषार वाजंत्री आणि सुदर्शन गावडे यांची टीम पाहायला मिळते. संघनायक आहेत कुणाल कोंडाळकर. दुसऱ्या बाजूला प्रेरणा 11 खैरवाडी संघ मालक सुभाष दादा इंगळे आणि कंपनी राणा मोरेच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. परंतु बघता बघता 4 विकेट माघारी परतल्या सुद्धा तुषार यांना देखील यश मिळताना पाहायला मिळालं. एक चांगला झेल आता या ठिकाणी घेतला गेला. ज्ञानेश्वर यांनी कॅच घेतली आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॉल फिरला जरूर आहे, परंतु वाईट बॉल खेळवला जातोय. ती धाव फलकावर धावा करायच्यात. विकेट गेल्या म्हणून काय झालं, प्रेरणा 11ला एका प्रेरणा घेऊन खेळावं लागणार आहे. इकडे आक्रमण, हल्ला चढवला जातोय. नुसता हल्ला नाही तर त्याच्या जोडीला 6 धावांचा गल्लाही आहे. 6 षटकार. खेळ संपलाय. धावसंख्या 36 झाली आहे. 4 विकेट माघारी परतलेले आहेत, परंतु अजूनही 3 षटकं बाकी आहेत. म्हणजे 18 चेंडूंचा खेळ तर बाकी आहे. या स्पर्धेचं कौतुक करावं लागेल, आयोजकांचं कौतुक करावं लागेल ज्यांनी ही स्पर्धा आपल्या भेटीला आणली आहे. आयोजन कमिटी सागर भोवड, तेजस नरे, राजू केरकर, रोहित शिंदे, बंटी चांदगावकर, योगीराज मस्के, वैभव शेलार, इम्रान डबीर, अजिंक्य सुटे, रोशन पैर, तुषार देशमुख, अनिकेत भोसले, राजू वाघमारे, विशाल लाड, योगेश गंबे, प्रशांत मडवी, अजय ठाकूर, नेताजी वाघमारे, विक्रांत पाटील आणि आकाश कडव आणि त्यांचे सगळे सहकारी ज्यांनी आपल्या भेटीला ही मानाची स्पर्धा आणली आहे, ज्यांच्या संकल्पनेतून आली आहे. पहिला पुरस्कार आहे 1,11,111 रुपयाचा मानाचा RTPL चषक. दुसरा पुरस्कार 55,555 रुपयाचा मानाचा RTPL चषक उपविजेते पदाचा आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार 33,333 आणि मानाचा RTPL तृतीय क्रमांकाचा पुरस्कार. विजेत्या संघ मालकास मात्र एक मोटरसायकल मिळणार आहे. फलंदाज म्हणून सायकल, गोलंदाज म्हणून सायकल, मॅन ऑफ द सिरीज म्हणून जर पाहिलं तर इन्व्हर्टर,
आणि प्लेअर ऑफ द डे साठी देखील एक सनग्लासेस आणि सायकल असणारा चषक असणार आणि प्लेअर ऑफ द मॅच साठी देखील आकर्षक चषक आहे. म्हणजे या स्पर्धेमध्ये खूप काही आहे. जबरदस्त मॅचच्या दिशेने कुणाल कोंडाळकर पुन्हा आलेत बॉलिंगसाठी, परंतु त्यांचा सामना करण्यासाठी सिद्धेश आणि प्रतीश आहेत मैदानाच्या आतमध्ये. सिद्धेश हो, यावेळेला कुणाल यांचा बॉल टप्पा पडतोय, पुन्हा वळतोय, वळल्यानंतर शरीराचा वेध घेतोय, डॉट 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 बॉल येतोय, परंतु खचून चालणार नाहीये. प्रेरणा 11 खैरवाडी देखील कमी नाहीये. या तालुक्याच्या टीम मध्ये मला का घेतलंय तुम्हाला दाखवावं लागेल आणि बॅटने त्याचं उत्तर द्यावं लागणार आहे. संधी सगळ्यांना मिळते, बॉलरलाही आणि बॅट्समनलाही. सिद्धेश वळला बॉल आणि पुन्हा एकदा यष्टीरक्षकांच्या दिशेने. या गोलंदाजाने आतापर्यंत 8 बॉल टाकलेत आणि 8 पैकी 7 बॉल डॉट टाकलेले आहेत. कुणाल कोंडाळकर, परंतु हार मानून चालणार नाहीये. हा दिवस आजपासून 365 दिवसानंतर येणार आहे, म्हणजे वर्षभर वाट पाहायची जर आता नाही केलं तर. त्यामुळे हेच स्वतःला सांगा आणि तुटून पडा प्रतिस्पर्ध्यांवर. 36 धावा धावफलकावर आहेत. पहिले दोनही बॉल डॉट टाकलेत. कुणाल कोंडाळकर आपल्या फिरकीची जादू दाखवताना पाहायला मिळत आहेत. ओ, आणखीन एकदा तेच पाहायला मिळालं. पुढे खेळण्यासाठी आमंत्रित केलं, खेचलं पुढे आणि त्यानंतर बाकीचं काम मात्र यष्टीरक्षकांनी केलं. आणखीन एक आली आहे विकेट. असेल रोह्याचे जर पाहिलं तर कुंडलिका नदी असेल, रोह्याची MIDC असेल, अगदी या कालावधीमध्ये रोह्याला लावल्या जाणाऱ्या पोपटी असेल, त्याची देखील एक वेगळी ओळख आहे. अकोट टप्प्याचा बॉल पाठवलाय फाईन लेगला आणि फिल्डर मात्र त्या ठिकाणी आले. कॅच पकडण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी फसलेला आहे आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा धावून देखील पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. दैवत आले आणि आल्या आल्या एक मोठा स्ट्रोक देखील त्यांच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या जर पाहिली तर 38 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. कुणाल कोंडाळकर चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आतापर्यंत दाखवलंय. 3 विकेट त्यांनी आतापर्यंत मिळवलेल्या आहेत. पुन्हा एकदा बॉल वळलाय. वा, अंदाज घेत आहेत ते बॅट्समनचा, रीड करतायत आणि त्यानंतर बॉलला अँगल बनवत वळवतायत देखील. कौतुक करावं लागेल कुणाल कोंडाळकर यांच्या फिरकी गोलंदाजीचं. 11 बॉल टाकलेत आणि 11 पैकी 9 बॉल डॉट टाकलेत. कुणाल कोंडाळकर 3 विकेट घेण्यात यशस्वी राहिले, परंतु फलंदाजी करणारे दैवत देखील काही कमी नाहीयेत. प्रयत्न त्यांनाही करावे लागतील. 4थी ओव्हर आहे. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. फिल्डर तत्परतेने आले, चेंडूची फेक करतायत आणि तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जाईल, ती म्हणजे 39 वर. ओव्हर संपल्या, 4 विकेट गेल्या, 5 धावा झाल्या, 39. आणि कुणाल कोंडाळकर यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी 2 षटकं टाकली, 3 विकेट घेतल्या आणि केवळ 9 धावा खर्च केलेल्या आहेत.
5व्या ओव्हरला सुरुवात झाली आणि 5वी ओव्हर जर पाहिलं तर तुषार आलेत. तुषार वाजंत्री ओनर देखील आहेत टीमचे. पुन्हा बॉल कमी गतीने टाकलाय आणि इकडे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात धावबाद. अंपायर व्हाईट बॉल घोषित करतायत आणि धावबाच्या स्वरूपात विकेटही आली.
ऑथेंटिक उत्तर असं आहे की साधारण 14 ते 15 वर्ष मी रोह्यामध्ये येतोय. म्हणजे सुरुवातीची स्पर्धा बाई क्रिकेट क्लब रोहाची पहिली स्पर्धा मी रोहामध्ये केली. त्यानंतर अनेक स्पर्धा रोहा म्हणजेच जेम राठी मैदानावरती नाईट क्रिकेट स्पर्धा झाल्या होत्या, तीही स्पर्धा मी केली. नेव्ही गावामध्ये क्रिकेट स्पर्धा झाली होती, त्याही ठिकाणी स्पर्धा केली. या मैदानावरती तर कित्येक वर्ष धावीर क्रिकेट क्लब जे आहेत ते नेहमीच मला या ठिकाणी निमंत्रण देतात, त्याबद्दल मी त्यांच्याही मंडळाचा आभार व्यक्त करतो. पण सुरुवात बाई क्रिकेट क्लब रोहापासून झाली आणि 14 ते 15 वर्ष मी रोहामध्ये येतोय, समालोचन करतोय आणि कुठेही नसलो म्हणजे वर्षभरात कुठेही गेलो नाही तर रोह्याला मात्र एक दिवस नक्की येतो, एवढं मात्र आवर्जून मी करतो. म्हणजे एक माझ्या अलिबागमध्ये मी एक स्पर्धा करतो आणि एक रोह्यामध्ये, एवढं मात्र नक्कीच. म्हणजे रोह्या आहे आणि माझी सुद्धा आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय 44. एक विकेट मात्र साथ गेलेले आहेत. आता या शेवटच्या ओव्हरमध्ये एक 10-12 रन तरी येणं अपेक्षित आहेत. म्हणजे एक 60 पर्यंत तरी एक आव्हान उभं राहणं गरजेचं आहे. तुम्ही जो पहिला प्रश्न मला विचारला होतात ना, त्याला एक्सपेक्टेड माझं हे पुढचं उत्तर आहे की रोह्यामध्ये एवढी वर्ष क्रिकेटमध्ये येत असताना एक गोष्ट आवर्जून अनुभवायला मिळते की जरा स्लोअर वन बॉलर आला ना, जरा फिरकीपटू बॉलर आला ना, तर रोह्यातले बॅट्समन थोडे गडबडतात. म्हणजे दिस इज अ फॅक्ट की त्याच्यामध्ये फार ठराविक नावं आहेत की जे 4-5 फलंदाज स्पिनिंग बॉलिंगला चांगले खेळतात, पण जरा कटर बॉलर आला, मगाशी आता पाहिलं कुणाल कुंडाळकरने 2 षटकं टाकली, फार सुंदर टप्प्यावरती गोलंदाजी केली, बरेचसे डॉट चेंडू त्यांनी टाकले. आपण सांगितलं पहिले 8 मध्ये तर 7 चेंडू त्याचे डॉट होते. त्यानंतर तुषार वाजंत्री जो संघाचा कर्णधार आहे त्याने सुद्धा फिरकी मारा केला, 2 षटकामध्ये केवळ 19 धावा खर्च केल्या. मला वाटतं हे थोडंसं तंत्र कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या संघाला किंवा फलंदाजांना सुधारावं लागेल. त्यावेळेला ती धावसंख्या म्हणजे जी आपण एक्सपेक्टेड पकडतो की 60 धावसंख्या ती बनवण्यामध्ये त्यांना यश मिळू शकेल. म्हणजे संदीप सर, मी आवर्जून सांगू शकतो, आपण म्हणतो काळ बदलला, क्रिकेट बदललं, फॉर्मॅट बदलले, बॉल बदलले, बॅट बदलल्या, खेळपट्ट्या बदलल्या, परंतु अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली तर स्पिनर्स आजही अधिराज्य गाजू शकतात. म्हणजे बॉल कितीही बदलू देत. डेफिनेटली. आणि तेच तर खऱ्या अर्थानं तंत्र असतं ना की बघा, लयबद्धता अनेक गोलंदाजांकडे कशा स्वरूपाची असतं की लाईन आणि लेंथ हे शब्द आपण टिपिकली कॉमेंट्रीमध्ये वापरतो, बरोबर ना. सो लाईन आणि लेंथ विथ ॲक्युरेसी एकदा काही जमलं ना की गोलंदाज पूर्णपणे यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. मग स्पर्धा डोमेस्टिक क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट असो, इंटरनॅशनल क्रिकेट असो, हे सगळं काही आपल्याला अनुभवायला मिळत असतं. या तुमच्या मताशी मी 100% सहमत आहे. नक्कीच खेळ क्रिकेटचा आपल्याला आनंद देणारा आज रोहा तालुक्यामध्ये आपण पाहतोय, रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये पाहतोय. 5 षटकांचा खेळ संपला, शेवटचे षटक बाकी आहे आणि प्रतीश आणि अक्षय ही जोडी मैदानात आहे, परंतु बॉलिंगसाठी शाबा देत आहेत. आणि यावेळेला पहिलाच बॉल सीमारेषा दिशेने चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, झोकून दिलं स्वतःला, परंतु तिकडे 2 धावा नाही रोखू शकले आणि धावा 2 ने पुढे जाईल. मी तुम्हाला आठवण करून देतो, शेवटच्या षटकामध्ये जो गोलंदाजीला आलाय ना शादाब सुमरा, म्हणजे असं नेहमी म्हटलं जायचं की नागोठणा एक्सप्रेस कोणाला ओळखायचं असेल, आपल्याला एक माहिती आहे की नवाज खानचं नाव भरपूर गाजलं क्रिकेटमध्ये, पण त्याच्याही अगोदर शादाब सुमरा हा नवाज खानला सिनियर आहे. ओके. आणि आलिशान नागोठणे संघाकडून खेळताना शादाब सुमराने एका वर्षात कमसे कम 30 मॅन ऑफ द मॅच जिंकलेले आहेत. अशा प्रकारचा तो खेळाडू आहे. आज क्रिकेट पासून किती जवळ आहे, लांब आहे हे मी फार ओळखत नाही, पण शादाब सुमराची ॲक्युरेसी आणि स्पीड या दोन्ही गोष्टी मला सदैव प्रभावित करून गेल्या होत्या. वाह, शादाब सुमरा शेवटच्या षटकात आलेत, परंतु टीमसाठी प्रभावी कामगिरी. पहा, म्हणजे तुम्हाला सिद्ध करण्यासाठी 2 ओव्हर मिळू देत, 1 ओव्हर मिळू देत, बॅटिंग करताना तुम्हाला सलामीला येऊ देत किंवा शेवटच्या 1 बॉलला, तुम्ही स्वतःला सिद्ध केव्हाही करू शकता. ॲब्सोल्युटली. आणि हेच तर असतं ना की एकदा तुम्ही सिद्ध झालात की मग आपोआप प्रसिद्ध होता आणि तेच नारे आपल्याला पाहायला मिळतात. बघा, यष्ट्यांपाठी उभा कोण आहे? भास्कर उभा आहे. तर भास्कर सातमकर हा जो खेळाडू आहे ना त्याच्याकडे एक वेगळ्या पद्धतीचा टेम्परामेंट आहे. भास्कर काही आज खेळत नाहीये. मला वाटतं RTPLच्या याच व्यासपीठावरती तेजस नरे यांच्या वतीने हाफिजीभाई यांचा सत्कार करण्यात आला. तर हाफिजीभाई यांच्या संघामध्ये भास्कर जवळजवळ 10 ते 15 वर्ष क्रिकेट खेळला आणि त्याच्यामध्ये भास्करने रायगड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या मैदानावरती क्रिकेट खेळलेला आहे. शादाबची एक वेगळी स्टाईल आहे. म्हणजे ही जी टीम आज मला समोर दिसते ना फिल्डिंग करताना, या प्रत्येकाची एक वेगळी खासियत आहे आणि त्याचा एक कॉम्पॅक्ट संघ बघायला मिळतो. यावेळेला मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आणि स्वतःला सिद्ध करतायत पुन्हा एकदा शादाब सुरमा, नागोठणे एक्सप्रेस. वाह सुमरा.
शादाबने या वेळेला विकेट प्राप्त केली जरूर, परंतु एक गोष्टीची मला आठवण जोडून द्यावीशी वाटते की 9 गडी बाद 47 ही धावसंख्या असताना लास्ट विकेट मैदानामध्ये जाते. शादाबने, मी असं म्हणेन ना की नवाजसाठी स्वतः शादाबने काही सॅक्रिफायसेस केले. म्हणजे आज नवाजने फार मोठ्या स्टेजवरती तो गेला, पण अशा वेळेला ज्या आलिशान नागोटणे हा संघ असताना मैदानामध्ये नवाज खानला बॅटिंगला प्रमोट करणे असेल, नवाजला पुढे पाठवणं असेल आणि नवाजने मग त्या पद्धतीने स्वतःला डेव्हलप करणं असेल, या गोष्टींसाठी शादाबने सुद्धा अनेक सॅक्रिफायसेस केले. मला वाटतं काही वेळेला तुमच्या संघातील या त्या खेळाडूंचं महत्त्व सुद्धा तेवढंच अधोरेखित करणं चंदूसर गरजेचं असतं. नक्कीच नक्कीच. पहा, प्रत्येकाच्या पाठी कोणाचा तरी हात देखील गरजेचा असतो. कोणी कोणाला प्रस्तुत करणं गरजेचं असतो. काही तुमच्या संघातील सहकारी असतील, तुमचे मित्र असतील, हे मात्र तुम्हाला प्रसिद्ध करण्याचं काम करतात आणि आवर्जून सांगतात, एखाद्या मोठ्या टीमला आवर्जून सांगतात आमच्याकडे एक नवीन मुलगा आलाय, त्याला चान्स तर देऊन पहा. म्हणजे हे टेनिस क्रिकेटमध्ये होतं आणि एकदा का त्या खेळाडूने परफॉर्मन्स केला, तो खेळाडू लक्षात ठेवू देत नाही तर नाही खेळू देत, परंतु ज्याने संधी दिली त्याचा ओर अभिमानाने भरून येतो आणि सांगतो पहा मी संधी दिलेला मुलगा काहीतरी करतोय, याचं समाधान वाटतं. ॲब्सोल्युटली. आणि चंदू सर, हे समाधान तुम्हाला सुद्धा असणार. अनेक वर्ष तुम्हीही पॅकर राहिलात. 5.3 षटकांचा खेळ संपला, 47 धावा धावफलकावरती. शेवटचे 3 चेंडू असताना थोडं जोरात वेगात टाकण्याचा प्रयत्न केला. शादाब ते करणार, कारण तो त्याच्यासाठी ओळखला जातो. याच दरम्यान रुपेशजी सानप या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय जे जे मान्यवर मंडळी चंदू सर येतात त्या सर्वांना आपण एक छानसं रोप देऊन त्यांचा सन्मान करतोय. हे रोप आपल्याला ज्यांच्याकडून स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत ते रुपेश सानप या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं आम्ही मंडळाच्या वतीने रोहा तालुका प्रीमियर लीग च्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करतो. पहा, इकडे अनुभव दाखवताना पहिला मित्र शादाब सुरमा, सध्या चर्चा आहे त्यांची. का नसावी, कारण जबरदस्त एवढ्या वर्षाचा क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि इकडे चांगली कामगिरी. परंतु उर्वरित चेंडूमध्ये एखादा मोठ्या फटक्याची अपेक्षा असणार आहे. सनी जाधव आणि अभिषेक आहेत. प्रेरणा 11 खैरवाडीसाठी एखादा मोठा फटका येईल का? कारण पहिला डाव आहे, दुसरा डाव कोणी अजून पाहिलाय. म्हणजे कमी धावसंख्येत देखील मॅचेस रंगताना आपण पाहतो, परंतु इकडे पाहिजे काय होईल. पुन्हा एकदा शादाब सुरमा, यावेळेला लगावलाय टोला मिड विकेटच्या दिशेने. लांब 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 बॉल जातोय, सीमा रेषा पार. षटकार. की नंबर 11 असो किंवा नंबर 9 1 असो, डझंट मॅटर अबाउट दॅट. एक तरी 6 नक्की तुम्हाला खायला लागणार. आणि अभिषेक सातमकर या वेळेला षटकार नंबर पहिला ठोकतोय, दुसराही मारण्याच्या वेगात होता आणि हा चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेवर. नक्कीच अंतिम षटक आणि त्याच्यामध्ये देखील चांगली कामगिरी या ठिकाणी केली. 11व्या नंबरवर आलाय आणि भाव खाऊन गेलाय. आणि अभिषेक यांचं कौतुक या ठिकाणी, अभिषेक यांचं कौतुक करावंच लागणार आहे, कारण त्यांनी शेवटच्या क्षणी टीम मध्ये जान आणली. आणि धावसंख्या जर पाहिली तर 57 झाली आहे. 58ची आवश्यकता. या 2 बॉलमधील 8 धावांनी मात्र टीमला मात्र फाईट करण्या इथपर्यंत तरी नक्कीच आणलंय. प्रेरणा 11 खैरवाडी सुरुवातीला वाताहत पाहायला मिळाली, परंतु कौतुक करावं लागेल अंतिम टप्प्यामध्ये अभिषेक यांचं. आणि 57 धावा झाल्यात, 58ची आवश्यकता. रुपेशजी सानप यांचं आम्ही रुपेशजी सानप यांचं आम्ही RTPL पर्व दुसऱ्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद आपण व्यासपीठावरती उपस्थित झाल्याबद्दल. चंदू सर, 58 धावांची गरज असताना कैरवाडी संघाने तर आपले इरादे स्पष्ट केले. राणा लवकर बाद झाला, पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावांचा टेम्पो कुठेतरी फिक्स करतोय असं वाटत असताना पण अचानकपणे धावांचा आकार पूर्णपणे बदलला आणि याचं खास करून जबाबदार होते कुणाल कोंडाळकर आणि त्यानंतर तुषार वाजंत्री, हे दोन्ही गोलंदाज, ज्याने खऱ्या अर्थानं एक बॅलन्स राखण्यासाठी. सर पंकज सर बॅलन्स राखण्यासाठी या दोन्ही गोलंदाजांची महत्त्वाची कामगिरी राहिली आणि म्हणूनच आपल्याला स्टॉर्म बॉईज संघ हा मैदानामध्ये कमबॅक करताना पाहायला मिळाला आहे. पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळामध्ये बरंच काही वेगवेगळ्या प्रकारचे रिझल्ट्स आपण आजवर पाहिलेले आहेत. पण चंदू सर, रोहामधली तुमची अशी एखादी स्पेशल आठवण काहीतरी असावी. मला वाटतं अनेक ठिकाणच्या अनेक तालुक्यांच्या वेगवेगळ्या आठवणी आहेत, पण चला हरकत नाही आहे. रोहा तालुका प्रीमियर लीगच्या निमित्तानं तुमच्याकडून मला ती काहीशी आठवण ऐकायला आवडेल.
बऱ्याच जणांना माहिती नसेल, परंतु मी माझ्या आयुष्यातील इसवी सन 2000 साली रोह्यामध्ये 1 वर्ष राहिलेलो आहे आणि रोह्यामध्ये सचिन अमृतसर म्हणा किंवा त्यांच्या कोलाडच्या टीममध्ये मी खेळलो सुद्धा आहे. त्यामुळे आयुष्यातील 1 वर्ष मी रोहा तालुक्यामध्ये घालवलं आहे आणि ते म्हणजे मी स्वतः 20 वर्षाचा असताना. मग प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, चंदू सर अजूनही चांगली बॉलिंग करतात. सो आधार कार्ड जर तुमचं बनवून घेतलं तर पुढच्या वर्षी कदाचित RTPL ला तुम्ही फॉर्म भरू शकता. इट्स अ पार्ट ऑफ द जोक. योगेश बरोबर आहे ना? योगेशने तिकडे माझ्या या वाक्याला 100% मान्यता दिलेली आहे चंदू सर. त्याच्यामुळं पुढच्या सीझनमध्ये कदाचित तुमच्यावरही अर्थातच वेगळ्या स्वरूपाची बोली आम्ही लावू शकतो. संकेत देशमुख काही दोन भावांमधली एक तुल्यबळ लढत आता आपल्याला पाहायला मिळणार आहे चंदू सर. म्हणजे एका बाजूला समोर भास्कर आहे, दादा समोर आहे, तर छोटा अर्थातच त्याच्या समोर गोलंदाजी करणार आहे, फलंदाज विरुद्ध गोलंदाज. पण भास्कर सातमकर अच्छा, आतापर्यंत मला भाऊ सांगण्यात आलं, पण इथपर्यंत स्पष्ट झालं की आता काका पुतण्यांचं नातं आहे आणि महाराष्ट्राला काका पुतण्यांचं बघा परत परत तुम्ही असं म्हणता, म्हणजे क्लिअर करा पटकन. चंदू सर पुन्हा एकदा माझ्या समोर या ठिकाणी जॉईन होतात. मी जयेशजी भोसले यांना विनंती करेन, जयेश सर तुम्ही सुद्धा आम्हाला जॉईन व्हायचं आहे. पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी आपण जाणार आहोत. प्रथमेश ठाकूर यांना मी विनंती करतोय की आपण नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी जाणार आहोत. तेजस नरेच्या चेहऱ्यावरती एक वेगळं स्माईल आहे, कारण उद्या परत खेळायला मिळणार आहे. फायनल डेला खेळायला भेटला ना की तेजस प्रचंड खुश असतो आणि त्याचं कारण सुद्धा आहे. एवढा घाम आपण कशासाठी घालतो, एवढा आवाज आज बसलाय त्याचा पूर्णपणे, पण तरी सुद्धा त्याला माहिती आहे की या संपूर्ण स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वच मंडळी आहेत ना, ही सर्व मंडळी यांचं खऱ्या अर्थानं चंदू सर आपण धन्यवाद व्यक्त केले पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण स्पर्धा म्हटलं तर छोटी गोष्ट नाहीये. पहिली गोष्ट तुम्हाला खेळपट्टी बनवायची आहे, तुम्हाला मैदान बनवायचं आहे, तुम्हाला ट्रॉफी सिलेक्ट करायच्या, तुम्हाला की टी शर्ट डिझाईन बनवायचं आहे, प्रत्येक टीमकडून ते प्रत्येकाची साईज घ्यायची आहे, टी शर्ट बनवायचे आहेत, त्या स्पर्धेसाठी पंच आणायचे आहेत, समालोचक आणायचे आहेत, जेवणाची व्यवस्था करायची आहे, लाईव्ह कव्हरेजची व्यवस्था करायची आहे, त्याचबरोबर स्पॉन्सर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पाहायचं आहे, पाहुण्यांना आमंत्रण द्यायचं आहे. म्हणजे साधी काही लगबग नसते आणि एका दोघांचं काम नाही, यासाठी एक टीम लागते, युनिटी लागते आणि ही सगळी टीम या ठिकाणी आहे आणि म्हणूनच दुसऱ्याच पर्वात ही स्पर्धा एकदा चांगल्या स्तरावर आपण पाहतोय. श्रेयस 11 दाटाव आणि आयुष्य आरोही 11, चला दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीचा कौल पूर्ण करून घेणार आहोत. चला बंटी पाटील आय थिंक आहेत. चला आयुष्य आरोही 11 टीमच्या कॅप्टनला देखील विनंती करतोय की आपण देखील आणि टॉस पण करणार आहोत. आजचे आपले प्रमुख पाहुणे अमितजी मोहिते साहेबांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच टॉस करतोय. अमितजी मोहिते साहेबांचा शुभ हस्ते आपण करतोय टॉस. नाणेफेकीचा कौल केला जाईल. नॉकआउट स्टेजची ही शेवटची लढत. श्रेयस 11 दाटाव आणि ताचा गेस्ट आयुष्य आरोही 11. नाणेफेकीचा कौल आपण पूर्ण करतोय. मान्यवरांचा शुभ हस्ते टॉस केला जातोय. जयेश भोसले सर संपर्क साधा. मान्यवरांना विनंती की आपला शुभ हस्ते आपण कंप्लीट करायचा टॉस. हेड सीसी कॉल. आयुष्य आरोही 11 टीमच्या कॅप्टनचा हेड्स कॉल आला होता. हेडच आला. आपण प्रथम फोटो सेशन कंप्लीट करणार आहोत आणि त्यानंतर लगेच आपण थोडं डिस्कशन नक्कीच आपला टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत. मॅच एका बाजूला सुरू आहे, त्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आपण दुसऱ्या बाजूला इथे
नेक्स्ट मॅचचा टॉस नक्कीच आपण कंप्लीट करतो. मान्यवरांचा आभार. आपण व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता. नाणेफेकीचा कौल जिंकला. नॉकआउट स्टेज एक चुकी आणि स्पर्धेच्या बाहेर पण चांगला खेळ दाखवला. तर सुपर 6 मध्ये थेट प्रवेश. मॅच बद्दल काय सांगशील आणि टॉस जिंकला डिसिजन काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि आमचे बॉलर सुद्धा आहेत, तर आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. ओव्हरऑल समोर बंटी पाटील आणि कंपनी तुला पाहायला मिळते. त्यांचा खेळ या स्पर्धेमध्ये चांगला राहिला. 2 मॅचेस ते देखील जिंकून आले. तुम्ही देखील 2 मॅचेस जिंकून आला. सो समोर समोर बॅटल करताना आता माइंडसेट काय असणार आहे, स्ट्रॅटेजी काय असणार आहे की त्यांच्या संघाचा अगेन्स्ट काही वेगळी रणनीती? रणनीती तर काय नाही, आमचं कालचं नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुला मॅचसाठी असतील. टॉस गमावला बंटी, टॉस इम्पॉर्टंट होता. सो टॉस गमावला गेला आणि आता तू जो टॉस जिंकला असता तर डिसिजन काय घेतला असता? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. मनाविरुद्ध होतं, बॅटिंग करायची आहे आणि बॅटिंग करताना काय माइंडसेट आहे टोटल मनामध्ये किती किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 70+ रन्स करायचा प्रयत्न असेल. बघूया आता किती होतात. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुला देखील मॅचसाठी असतील. दॅट्स द न्यूज फ्रॉम द सेंटर. टॉस वन बाय टीम आयुषी आरो 11 अँड दे चूज टू गो फर्स्ट. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. इट्स सो टू यू कॉमेंट्री बॉक्स. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जिथून बाहेर आली आहे. पहिल्या बॉलवरती खेळाडू बाद झाला. धाव फलकावरती धावा आहेत त्या 4. लक्ष आहे या मॅचच्या दरम्यान जिथे टार्गेट सेट करण्यात आलंय. 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. याच दरम्यान जर आपण पाहिलं तर R26 रेस्टॉरंटचे सर्व मान्य श्री अभिजित धुमाळ साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. संजय स्ट्राईक. अभिषेकचा हा बॉल ऑन साइडला चपला खेळली आहे. फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दॅट इज अ मॅक्सिमम. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. पाचशेच्या स्ट्राईक रेटने दोन्ही खेळाडू एका गावामधून खेळत असताना पाहायला मिळतात. नवखार गावाचे खेळाडू आहेत. पुढचा बॉल अभिषेकचा बॅटची लिडिंग एज. यष्टीरक्षक डाऊनी बॉल टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक 2 10 या धावसंख्येवरती बाद. वरती दुसरा खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळालाय. अर्थात दर्जेदार रित्याची गोलंदाजी अभिषेकची पाहायला मिळाली. अचूकतेने गोलंदाजी करतोय. काही चेंडू पुलर लेनचे, काही चेंडू बॅकअप द लाईनचे पाहायला मिळाले. हा गुड लेन स्पॉट वरून राईज होणारा चेंडू यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना यस्टनच्या पाठीमागे राणा मोरेला आपण पाहतोय. येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळतील. अर्थात या रोहा नगरीचा विश्वचषक करंडक अर्थात ज्या स्पर्धेकडे नेहमीच या रोह्याची मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा 10वीर चषक येत्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंबहुना फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी एक स्पर्धा रोहा तालुक्याच्या युवा खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी 10वीर चषक काही दिवसांमध्ये आपल्या भेटीला येईल. सारसोई चषक देखील आपल्या भेटीला येते. 13 तारखेला ग्रामीण मधून फॉर्मॅट पाहायला मिळेल. 14 तारखेला ग्रामीण, तर 15 जानेवारीला आपल्याला ओपनचे खेळाडू खेळत असताना पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल झालाय. शादाब सुमरा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रोह्याचा आणखीन एक चांगला खेळाडू. खोलवा टप्प्याचा चेंडू. एक्सलेंट टायमिंग केली आहे. डीप बॅक साखबर बाउंड्री लाईनच्या बाहेर गरंगळत धावा मिळतील त्याच्या. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. शादाब मैदानाच्या आतमध्ये आला आणि जरूर त्याने सांगण्याचा प्रयत्न केला की नाही चालणार, रणबंदी. आपण आलो आणि आपण आल्याची जाणीव त्याने करून दिली आहे. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर अभिषेक वरती चढवलेले हल्ले, ज्या पद्धतीने विकेट प्राप्त केली, हा अत्यानंद क्षणार्धात पुसला गेला गोलंदाजाचा असं म्हणता येईल. व्यासपीठावरती नुकतंच त्यांचा शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर या स्पर्धेमध्ये 6 सुप्रीमोचे चेंडू ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केल्या मानेशी गिरीश जैन साहेबांचं नुकतंच आपल्या व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. मनाच्या उदासा अंतःकरणातून हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. येस कॉम्बॉक्स.
तिसरा खेळाडू बाद होतोय. 14 या धावसंख्येवरती तिसरा मोहरा टिपलाय. या गोलंदाजाने या षटकाच्या दरम्यान महत्वपूर्ण कामगिरी केली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 खेळाडूंना बाद करत एका षटकामध्ये 14 धावा खर्च करत अभिषेकचं हे षटक इथे संपुष्टात आलं. 3 खेळाडूंना बाद करण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. संघाचा कर्णधाराच्या भूमिकेमधून नेहमीच चांगल्या रीतीचा परफॉर्मन्स करणाऱ्या खेळाडूंना आपण पाहतो, परंतु गोलंदाजही त्या धाटणीची गोलंदाजी करू शकतो या मॅच मध्ये पाहायला मिळालं. प्रेरणा 11 खेरवाडी या टीम कडून एक चांगल्या रीतीचं प्रदर्शन होत असताना अभिषेक याच्या या षटकासाठी आदरणीय दिनेशजी पवार साहेब यांच्याकडून या षटकासाठी 3 विकेट त्याने प्राप्त केल्यात. 500 रुपयाचा कॅश प्राइजचा हकदार राहील. अर्थात चनेरा विभाग असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ज्या खेळाडूला आपण नेहमीच खेळताना पाहतो मैदानाच्या आतमध्ये 14-3 अशी सध्या परिस्थिती आपण पाहतोय. दर्जेदार गोलंदाजी झाली आहे. मॅच आता येऊन पोहोचली आहे. 30 बॉल आणि 44 ची आवश्यकता आहे. सामना इम्पॉर्टंट आहे कारण दोन्ही संघाला इथे करो अथवा मरोची स्थिती आहे. स्ट्रॉंग बॉयज विपक्ष प्रेरणा 11 खेरवाडी या 2 संघांदरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. टॉस जिंकला होता या मॅचचा. अर्थातच प्रेरणा 11 या टीमने प्रथम स्ट्रॉंग बॉयज या टीमने जिंकला होता आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. उत्तरार्धा दाखल 58 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. करंट रन रेटचा एकंदरीत विचार केला तर 14च्या सरासरीने धावा आल्यात. आस्किंग रन रेट 8.80च्या धावगतीने धावा इथून गोळा करायच्या आहेत. येणाऱ्या 30 बॉलचा खेळ शेष आहे आणि 30 बॉल मध्ये जिथे आवश्यकता आहे ती अर्थातच या 58चा पाठलाग करत असताना अजूनही 44ची पहिला बॉल. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आधीच मन बनवलं या बॅटर्सने. शफल झाला होता, रायझिंग डिलिव्हरी होती, पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला जिथे यष्टिरक्षक राणाच्या हाती जाऊन चेंडू विसावलेला पाहायला मिळतोय. जगन्नाथला आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल त्याने फेस केलाय निर्धाव स्वरूपाचा. यश पाटील गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेला. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा यश सज्ज होईल. यावेळेला हाफ ट्रॅकर ऑन साइडला फुल पॉवरफुल ब्युटिफुल अँड सक्सेसफुल देखील षटकार. ऑन साइडचा झोन स्ट्रॉंग आहे या बॅटरचा. शफल झाला पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल आणि अगदी फेकून दिलं. एखादी टिचकी मारावी ना त्या रीतीने चेंडूला अगदी लिहिलं या सीमारेषेच्या बाहेर धाडलंय. ऑन मिळते. यश पाटील पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न पद्धतरीत्या चांगलं राहिलं. हँड अँड कॉर्डिनेशन जुळलेलं नाहीये. चेंडूवरची नजर हटली. यष्टिरक्षकाचा वेग चेंडूने घेतला. डॉट बॉल आलाय. पुनरागमन फार महत्वाचं राहतं. गोलंदाजी करत असताना आपण नेहमीच म्हणतो ना की आपल्याकडे नैपुण्यता कलात्मकता चांगली असावी लागते. किंबहुना वेगाशी कॉम्प्रोमाइज न करता टप्पा बदलणं या गोष्टी महत्वाच्या राहतात. पुन्हा एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक बॉल वरती षटकार जरूर आला परंतु पुढील बॉल हे गोलंदाजाचे राहिले आहेत. अर्थात क्रिकेटचा खेळ हा नेहमीच अशा रीतीचा पाहायला मिळाला. अनेक वेळा आपण म्हणतो ना अनप्रेडिक्टेबल गेम म्हणून क्रिकेट पाहिलं जातं. रिप्ले आपण पाहतोय. काहीशी वेगळी शैली आहे या बॅटरची. गोलंदाजाच्याकडे पाहिलं ना तर यश पाटीलची हेअरस्टाईल काहीशी वेगळी आहे. हार्दिक पांड्याची आठवण होते त्याच्याकडे पाहिल्यानंतर. त्याची देहबोली त्या रीतीची आहे. यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कट घेतली. ऑन साइडला चेंडू अलॉंग विथ द कार्पेटने लॉंग लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. धावा इथे मिळत असताना पाहायला मिळतात. ते अर्थातच 2 संघाच्या धावसंख्येमध्ये दुहेरीने भर पडेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 22-3. हार्दिक पांड्या अर्थात भारतीय संघाकडून अष्टपैलू कामगिरी त्याच्याकडून पाहायला मिळते. परंतु मुंबई इंडियन्सच्या ताफ्यामध्ये त्याला सामील करण्यात आले. कर्णधार पदाची भूमिका त्याच्या खांद्यावरती सुपूर्द करण्यात आली आहे. 15 करोडला तो खेळाडू आलेला नाहीये मुंबई इंडियन्स मध्ये. तर त्याच्यासाठी 115 करोड खर्च केलेत मुंबई इंडियन्सने. हाफ ट्रॅकरचा बॉल कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. 22 धावसंख्येवरती चौथा खेळाडू
आता मात्र 36ची आवश्यकता. आयुष्यामध्ये कितीही कठीण प्रसंग आले ना तर कदापि तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे ना, तो नेहमीच बेस्ट रोल एका कठीण ऍक्टरला देतो. येणारे 24 बॉल आणि 36ची आवश्यकता. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 11च्या धावगतीने 22 बनल्या. 4 खेळाडू बाद झालेत. नवीन बॅटर कुणाल कोंडाळकर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. या खेळाडूकडे आशेचं किरण म्हणून निश्चित पाहिलं जाईल, कारण एक अष्टपैलुत्व त्याने नेहमीच सिद्ध केलंय आणि या मॅचच्या दरम्यान चांगल्या रीतीचं प्रदर्शन त्याच्याकडून अपेक्षा असणार आहे. कुणाल कोंडाळकर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. अर्थात मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग बॉईज या टीमच्या माध्यमातून देखील एक चांगल्या रीतीचं प्रदर्शन अद्याप आपण पाहिलंय आणि स्वतःचा संघाचा कर्णधार, तारणहार, दिशादर्शक, नेता मैदानाच्या आतमध्ये तुषारजी वाजंत्री आणि सुदर्शनजी गावडे साहेब यांच्या मालकीची असणारी टीम ज्यांनी पुरस्कृत केलं या संघाला. कुणाल कोंडाळकर कर्णधार. अभिषेक पुढचा बॉल घेऊन हाफ ट्रॅकर कट करण्याचा प्रयत्न. वेगाने टाकलेला हा चेंडू. इथे स्नॉटर पाहायला मिळाला. दिशा, वेग, साऱ्या गोष्टी चांगल्या रीतीने इथे जुळून आल्या. अगदी जुळून येते रेशीम गाठी असं म्हणणं वावगं ठरणार नाही. या बॉलला पडल्यानंतर उसळी तितकीशी, वेग ही तितकासा चांगला राहिला आणि फलंदाजापासून दूर ठेवणारा हा चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. राणा यष्टांच्या पाठीमागे चांगल्या रीतीची कामगिरी त्याची राहिली आहे. आज शोल्डरला झालेली इंजरी तरी देखील मैदानाच्या आतमध्ये अगदी संघनायकाने सुपूर्द केलेली त्याच्यावरती भूमिका आणि तिला सार्थ अभिमान राहावा तसं प्रदर्शन त्याने केले. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा रायझिंग डिलिव्हरी ऑन साइडला केलेला स्ट्रोक. एक धाव जरूर देऊन जाईल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. जिथे धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 23 धावा धाव फलकावरती आहेत. विराट कोहलीच्या बॅटमधून कालच्या दिवशी एक षटकार पाहायला मिळाला. अर्थात कसोटी क्रिकेटमध्ये 1767 दिवसामध्ये त्याच्या बॅटमधून षटकार आला. अर्थात याआधी षटकार टोकला होता. 1763 दिवस झाले आणि तदनंतर त्याच्या बॅटमधून षटकार आला. एक्स्ट्रा कव्हरला हाफ ट्रॅकर बॉलवरती त्याने षटकार टोकला. कुणाल कोंडाळकर स्ट्राईक एंडवरती यावेळेला पाहायला मिळेल. मोठे फटके अपेक्षित राहणार आहेत या मॅचच्या दरम्यान त्याच्याकडून. खोलवा टप्प्याचा हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक चेंडूवरती त्याच्या मस्तकावरती दस्तक. ओव्हर द बॉलर हेड साईड स्क्रीनच्या अगदी समोर षटकार. चा झटका. कुणाल कोंडाळकरच्या बॅटमधून निघणारा हा षटकार. 29 धावा धाव फलकावरती आहेत. हेलिकॉप्टर खेळला होता. पुढचा बॉल हलक्या हाताने संयमाने दिशा दिली. केवळ क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. या वेळेला एक तर धाव निश्चित मिळाले. दुहेरीचा प्रयत्न इथे प्राप्त होणार नाहीये. धाव मिळेल ती केवळ एक. अर्थात संयम ही तितकासा आहे. दिलोदार्तता चांगल्या रीतीने कुणाल कोंडाळकरने दाखवली आहे. षटकार आल्यानंतर चांगल्या रीतीने एकेरी दुहेरीची सांगड घालण्याचा प्रयत्न त्याने केले. त्याला ठाऊक आहे की घिसाडघाई संघासाठी अंगलट येऊ शकते आणि त्या रीतीचे प्रयत्न त्याने केलेले नाही आहेत. संयमाने तो एकेरी दुहेरी धावा गोळा करतोय. अगदी अर्थात ज्या वेळेला प्रतिस्पर्धी संघ आपल्यावरती हावी ठरत होता ना, अशा परिस्थितीमध्ये तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि जिथे परिस्थिती गंभीर आहे ना तिथे हा खेळाडू नेहमीच खंबीर पाहायला मिळाला. तुषार ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग राहिला. क्षेत्ररक्षक काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अशा रीतीचे कॅचेस व्हायला हव्यात, परंतु दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्यात. दोन्ही ठिकाणी असं एक थरार नाट्य इथे पाहायला मिळालं. खेळाडू होतोय तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. जास्तीची घाई इथे अंगलट आली असंच म्हणता येईल. झेल बनू शकला असता, परंतु झेल पकडण्याचा कोणताही प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केलेला नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होत असताना इथे पाहायला मिळाला.
अगदी प्रेक्षक वर्गाने म्हटलं असेल की ज्या पद्धतीने इथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, किंबहुना दोन्ही खेळाडू ज्या रीतीने एका ट्रॅकवरती आले आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले, आणि त्याच वेळेला प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह उद्भवला. अभिषेक पुढचा बॉल घेऊन यावेळेला लोअर फुल टोच होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. काय करते मैदानाच्या आतमध्ये, पंचांकडे अपील, बोट आकाशाकडे, खेळाडू लेग बी फोर स्वरूपामध्ये होईल इथे बाद. कारण सामना अजून संपलेला नाहीये, मी अजून जिंकलेलो नाहीये, ही भूमिका आपली असणं गरजेचं आहे. 6 खेळाडू बाद झाले 31 या धावसंख्येवरती. अभिषेकने शेवटच्या 2 बॉलवरती 2 महत्वपूर्ण विकेट इथे प्राप्त केल्या आहेत. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला, लेग बी फोर स्वरूपामध्ये खेळाडू बाद केलाय. अर्थात 31ला 6 संघाची दयनीय अवस्था इथे पाहायला मिळाली. बिकट परिस्थितीमध्ये संघ इथे पाहायला मिळालाय. हार तद्वर मानू नका ना मित्रांनो, की जोपर्यंत आपण शेवटच्या बॉल पर्यंत हार कदापि मांडता कामा नये. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की जंगलाचा राजा सिंह, अनेक वेळेला आपण पाहिलं ना तर 90 ते 80% हे जीवन त्याचं जिथे अपयशाने भरलेला आहे. कारण दिवसातील 7 ते 8 वेळेला तो शिकार करतो, परंतु त्याच्या हाती नैराश्य येते. परंतु त्याला जंगलाचा राजा कोणती गोष्ट बनवते ना, ती कधी न हार मानण्याची क्षमता. हार कदापिही मानू नका, शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाणार यात मात्र शंका नाही आहे. 31ला 6 येणाऱ्या 18 बॉल आणि 27 ची आवश्यकता आहे. मॅचच्या दरम्यान सामना बनतोय, गोलंदाजांनी बनवून दाखवलाय आणि त्या दर्जाचं क्षेत्ररक्षण ही करायला हवं. सामना महत्वपूर्ण राहणार आहे. दोन्ही संघ तितकेसे तुल्यबळ आहेत. स्ट्रॉंग बॉईज विपक्ष प्रेरणा 11 खेरवाडी. महत्वपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. अर्थात एक पाऊल रोहा तालुक्यातील युवा खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी रोहा तालुका प्रीमियर लीग 2023 रोहा तालुका क्रिकेट प्रेमी मित्र परिवार आयोजित असणारी स्पर्धा गतवर्षी प्राप्त झालेल्या अभूतपूर्व यशानंतर दुसरे पर्व आणि त्यावरती या रोहेकरांना आहे गर्व. राणा मोरेचा थोडासा आत्मविश्वास डळमळीत झालाय, असंच कुठे ना कुठेतरी प्रश्नचिन्ह उद्भवतो. परंतु शेवटचा बॉल पडेपर्यंत ना अनेक वेळेला आपण म्हणतो की भाकीत करणं ही स्वप्नरंजक राहतात, आणि अर्थात या मॅच मध्ये तितकीशी बाकी तर करता येणार नाही. येणाऱ्या 18 बॉल आणि 27 ची आवश्यकता आहे. समोरच्या संघाचेही 6 खेळाडू तंबूच्या आतऱ्याला परतलेत. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. हौसले बुलंद असायला हवेत. आत्मविश्वासाच्या बळावरती जिथे आपण नेहमी म्हणतो ना की यशाची उत्तुंग इमारत उभी करता येते, त्यासाठी आत्मविश्वास चांगला असणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्गपती सनी जाधवला पाचारण करण्यात आलंय. तो गोलंदाजी मार्गपती दाखल होत असताना पाहायला मिळतो. आणखीन एक डावखुड्याचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहिलं ना तर कुणाल कोंढाळकर सारखा खेळाडू बांधून तंबूच्या आतऱ्याला परतलाय. ज्ञानेश्वर आणि प्रभुत्व ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. करंट रन रेट 10.33 च्या सरासरी धावा आल्यात. आस्किंग रन रेट 9 च्या धावगतीने धावा इथे बनवायच्या आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. इथे स्ट्रोक चांगला केला, पॅरलल क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली वॉर्ड कॅच. पहिल्या बॉलवरती सफलता इथे प्राप्त केली आहे. संघाचा 7वा खेळाडू बाद. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी
दैवत पाटीलचंही कौतुक करायला हवं. अंडर प्रेशर अशा रीतीचे झेल घेणे तितकंसं गरजेचं राहतं. डीप एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हरला आपण पाहतोय, राज याला आपण पाहतोय. अर्थात स्वीपर कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना वारंवार फासे टाकण्यात येत आहेत, कारण मॅच आता मात्र चांगल्या रीतीची पाहायला मिळाली आहे. हाफ ट्रॅकर बॉल कट केलाय पॉइंटला. क्षेत्ररक्षक राज फार वेगाने येतोय. एक तर मिळाली आहे, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय, तो देखील यशस्वी. चांगल्या रीतीची फेक झाली, परंतु धावा इथे 2 मिळाल्यात. अवेलेबल होत्या दुहेरी आणि त्या इथे प्राप्त करत असताना संघाची धावसंख्या 2 ने बधारत असताना जाऊन पोहोचतीये धावफलकावरती. धावा सध्याच्या घडीला 33 आहेत. 7 खेळाडू बाद झालेत. या सामना चांगल्या रीतीचा निश्चित शेवटच्या बॉल पर्यंत जाणार, यात तीन मात्र शंका नहीं है. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है. यहां से चले नई मंजिल के लिए. ये तो एक पन्ना था, अभी तो किताब बाकी है. मॅच मध्ये खूप काय बाकी आहे. 33ला 7. राणा मोरेच्या आता मात्र एनर्जी संचारत असताना पाहायला मिळते. आत्मविश्वास त्याला देखील आलाय. सामना आपल्यापर्यंत झुकू शकतो. आत्मविश्वास इतका महत्वाचा पार्ट आहे ना क्रिकेटमध्ये. जरूर त्याबद्दल सांगेन. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. यावेळेला हाफ ट्रॅकर ऑन साइडला केलाय, चेंडूला सरळ पाठवलाय. एक गगनचुंबी, गगनभेदी, गगनाला गवसणी घालणारा षटकार. प्रत्येक बॉल वरती त्याची जी एनर्जी होती ना, हा जगविख्यात खेळाडू हे त्याच वेळेला बनतात ज्या वेळेला आपल्याकडे आत्मविश्वास असतो. एका रात्रीमध्ये विराट कोहली बनत नाही. खोलवा टप्प्याचा चेंडू, पुनरागमन पहा. व्हॉट अ ब्रिलियंट बॉलिंग. चांगल्या दर्जाचे सटीक आणि लाइन एंड लेंथ वरती गोलंदाजी केली आहे. अनप्लेबल डिलिव्हरी राहिली आहे बॅटर्ससाठी. सरप्राईज पॅकेज राहिला. रिप्ले मध्ये पाहण्याजोगी राहणारा चेंडू अगदी सटीक आणि लेंथ लाईन वरती पाहायला मिळाला. 39ला 7 आहेत. या 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 4थं षटक प्रगती पथावरती असताना सनी जाधव पुढचा बॉल घेऊन मयूर साठी कट केलाय. झेल बनणार नाहीये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये राज. एक मिळाली, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि सेकंड रन देखील इथे कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते. धावांसाठी चालू असणारी धावांसाठी चालू असणारा जद्दोजहद. महत्वाचे राहणार प्रत्येक बॉल, ईच अँड एव्हरी मुवमेंट. इथे एक एक धाव लढवली जाणार आहे. क्षण आणि क्षण लढवला जाणार आहे, कारण हार कोणालाही मंजूर नाही आहे. जगात एखादी व्यक्ती हार तिथेच म्हणते ना, ते असं फुलवाल्याचं दुकान. ते वगळता कोणालाही हार कदापिही आपल्या आयुष्यामध्ये मंजूर नसते. इथे हार कोणालाही मंजूर नसणार आहे. स्ट्रॉंग बॉईज बॅटिंग करत असताना धाव फलकावरती आहेत. 41, 7 खेळाडू बाद झालेत. स्ट्राईक एंडवरती मयूर पाहायला मिळतोय. सनी जाधव पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा. खोलवा टप्प्याचा चेंडू इथे डाऊन द ग्राउंड खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. एक्स्ट्रा कव्हरून एक धाव इथे प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या वेगाने पुढे. धाव फलकावरती धावा त्या 42. खेळाडू बाद झाले. 4 षटकांचा खेळ आलाय संपुष्टात. येणाऱ्या 12 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे आणि 12 बॉल मध्ये 16ची आवश्यकता. 12 चेंडू 16 धावसंख्येची आवश्यकता. या ऐकू एक डीजे कडून मधुर संगीत. थैंक यू. संघर्ष रडवतो परंतु आयुष्य घडवतो. इथे संघर्ष रडवतोय परंतु आयुष्य कोणाचं घडवेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. येणारे 12 बॉल आणि 16ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखवत असताना अर्थात या षटक क्रमांक 5व्या मध्ये 5 करण्यात आलंय. यश पाटीलला आपण पाहतोय. यश पाटील अर्थात एक दर्जेदार गोलंदाज. रोड गावामधून
बिलॉंग करणारा हा खेळाडू, अर्थात चांगल्या दर्जाची कामगिरी त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळाले. रोडने दिलेल्या गावातील काही महत्वपूर्ण खेळाडू त्यापैकी एक. राईट मोर द विकेटने पहिला बॉल ऑन साइडला, चेंडू सरळ ड्राव होणार, पॅरलल फ्लॅट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. जो संकटांना घाबरतो ना त्याची लागते वाट, ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्याला सापडते वाट. आत्मविश्वासाने भरलेली खेळी मयूरने केली आहे. त्याची बॅट इथे षटकारांची भाषा बोलतीये. 17 वरती तो नॉट आउट खेळतोय. 6 बॉल त्याने फेस केल्यात. 48 ला 7 आहे. 10 ची आवश्यकता. याही वेळेला वन्स अगेन अनदर बिग हिट, चेंडू सरळ ड्राव होत असताना सीमारेषेच्या बाहेर मयूर हेंडेच्या बॅटमधून चौकार. सहाची आवश्यकता. यावेळेला हेलिकॉप्टर डाऊन ग्राउंड खेळलाय. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये आउटफील्ड फास्ट, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी, धावा मिळतील त्या 4, चौकार. आवश्यकता. 7 खेळाडू बाद झाले होते. पहा सामना कुठे होता आणि कुठे येऊन ठेपलाय. अगदी मयूरने संपूर्ण सूत्र आपल्या हाती घेतले आणि त्याने या मॅच मध्ये पलटवार केले. अर्थात दर्जेदार बॅटिंगच्या जोरावरती त्याने संघाला विजयाच्या समीप घेऊन आलाय, उंबरट्यावरती घेऊन यायला आलाय. पराभूतीच्या गर्द छायामध्ये बॅटची घेतली एज, चेंडू सीमारेषा ओलांडेल आणि सामना इथे जिंकलाय स्ट्रॉंग बॉईज या टीमने. व्यक्तिमत्वांनी खरं तर सिक्स सुप्रीमोचा चेंडू आपल्याला नक्कीच पुरस्कृत केला त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि